सार्थ श्री ज्ञानेश्वरी. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत ज्ञानेश्वरीच्या अध्याय क्रमांक 9 मधील ओवी क्रमांक 251 ते 300. मित्रांनो, अध्यायाला सुरुवात करण्यापूर्वी कमेंटमध्ये श्री ज्ञानेश्वर महाराज की जय असे म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा. का शाखा सानिया थोरा परी आहाती एकाचिया तरुवरा बहुरश्मी परी दिन करा एकाची जेवी. अथवा फांद्या जरी लहान मोठ्या असल्या तरी एकाच वृक्षाच्या असतात, किंवा किरणे पुष्कळ असली तरी एकाच सूर्याची असतात. तेवी नाना विधा व्यक्ती अनामे नामे अनानी वृत्ती ऐसे जानती भेदली भूती अभेदा माते. याप्रमाणे नाना प्रकारच्या रूपात्मक वस्तू, त्यांची नावे, वृत्ती, व्यापार निरनिराळे असले तरी अशा भेद पावलेल्या प्राणीमात्रात भेद नसलेल्या मला ते जाणवतात. येणे वेगळा लेंपणे पांडवा करीती ज्ञान यज्ञ बरवा जे न भेदती जाणीवा जाणते म्हणूनी. अर्जुना, अशा रीतीने या भिन्न प्रकारे जे आपल्या ब्रह्मस्वरूप ज्ञानात भेदभावाचा स्पर्श होऊ देत नाहीत, तेही चांगल्या प्रकारचं ज्ञान यज्ञच करतात. ना तरी जेधवा जिये ठाई देखती का जे जे काही ते मी वाचुनी नाही ऐसाची बोधू. किंवा जेव्हा ज्या ज्या ठिकाणी ते जे काही पाहतात ते माझ्याशिवाय दुसरे काही नाही असे ज्ञान त्यांना होते. पाहे पा बुडबुडा जे उता जाये तेच ते जळची एकतया आहे. मग विरे अथवा राहे तरी तळाची माझी. असे पहा की पाण्याचा बुडबुडा जिकडे जातो तिकडे पाणीच असते. मग तो जलरूप असल्याने विरून गेला अथवा तसाच राहिला तरी तो पाण्यातच असतो. का पवने परमाणू उचलले ते पृथ्वीपणा वेगळे नाही गेले आणि मागोते जरी पडले तरी पृथ्वीची वरी. अथवा वाऱ्याने धुळीचे बारीक कण वर उचलले तरी ते पृथ्वीचेच ही वस्तुस्थिती आहे, आणि पुन्हा जरी ते खाली परत पडले तरी पृथ्वीवरच पडतात. तैसे भलतेथ भलतेपणे भावे भलतेची न हो अथवा होवावे परी ते मी ऐसे आगवे होऊनी ठेले. याप्रमाणे कोणतीही नामरूपात्मक वस्तू असो, तिचे अस्तित्व टिकून राहो अथवा तिचा नाश होवो, ती निरंतर परमात्मा स्वरूपच असते. अगा हे जेवढी माझी व्याप्ती तेवढीची तयांची प्रतीती ऐसे बहुधाकारी वर्तती बहुची होऊनी. अरे, जेवढा माझा विस्तार तेवढाच त्यांचा विस्तार असतो. अशा प्रकारे हे नाना प्रकारचे विश्व एकविध ब्रह्मच आहे अशा ज्ञानाने ते व्यवहार करतात. हे भानुबिंब आवडे तया सन्मुख जैसे धनंजया तैसे ते विश्वाया समोर सदा. अर्जुना, हे सूर्यबिंब ज्याप्रमाणे प्रत्येकाला पाहिजे तसे सन्मुख दिसते, त्याप्रमाणे ते विश्वाला ब्रह्मबोधाने व्यापित असल्यामुळे ते नेहमी विश्वाच्या समोरच दिसत असतात. अगातयांची अज्ञाना पाठी पोट नाही अर्जुना वायू जैसा गगना सर्वांची असे. अर्जुना, वायू जसा आकाशाच्या पोकळीत समप्रमाणात परिपूर्ण भरून असतो, तसे त्यांचे ज्ञान विश्वाला सर्व बाजूंनी समभावाने व्यापून असते. तैसा मी जे तुला आगवा तेची तूक तयांची सद्भावा तरी न करिता पांडवा भजन झाले. ज्याप्रमाणे मी जेवढा संपूर्ण आहे तेवढा संपूर्ण त्यांचा ब्रह्मबोध व्यापलेला आहे, म्हणून त्यांनी काही एक न करताही
त्यांना माझी उपासना घडते. हे रवी तरी सकळ मीची आहे, तरी कवनिके उपासिली नोहे. एक एके जाणणे नवीन ठाये, अप्राप्तासी. जर मीच सर्वत्र आहे, त्यामुळे माझी उपासना सर्वांनाच निरंतर घडली पाहिजे. परंतु तेथे माझ्या विषयीच्या यथार्थ ज्ञाना वाचून मी अप्राप्य आहे. परी ते असो येणे उचिते, ज्ञान यज्ञ यजित सांते. उपासिते माते ते सांगितले, पण ते राहू दे. या योग्य ज्ञान यज्ञाने यजन करीत असता ते माझी उपासना करतात. ते भक्त मी तुला सांगितले. अखंड सकळ हे सकळामुखी, सहज अर्पत असे मज एकी. की नेनण्या येण्यासाठी मूर्खी, न पाविजेची माते. हे सर्व कर्म सर्व मुखांनी व्यक्ती साधने यांच्याद्वारे माझ्या एकट्याच्या ठिकाणी आपोआप सदैव अर्पण होत असते. हे रहस्य मूढ जणांना न कळल्यामुळे ते माझ्या शुद्ध स्वरूपाला पावत नाहीत. अहम क्रतुरहम यज्ञः, स्वदाहम हमोषमधमः, मंत्रोहम हमे वाज्यमः, मग्निरहाहुतम. वेदाने सांगितलेले विधान, ऋतू त्यापासून निर्माण होणारा यज्ञ, स्वदा म्हणजेच श्राद्धात पितरांना दिले जाणारे अन्न, मी औषध, मी मंत्र, मीच तूप, मी अग्नी आणि मीच आहुती आहे. तोची जाणीवेचा उदयो जरी होये, तरी मुद्दल वेदू मीची आहे. आणि तो विधानाते जया विजे, तो क्रतुही मीची. पण त्या शुद्ध ब्रह्मज्ञानाचा जर उदय होईल, तर मूळ मीच आहे हे कळून येईल. आणि तो वेद ज्या यज्ञक्रियेला उत्पन्न करतो, तो ऋतूही मीच आहे. मग तया कर्मापासून बरवा, जो सांगो पांगू आगवा. यज्ञू प्रगटे पांडवा, तोही मी गा. अर्जुना, मग त्या वेदाने सांगितलेल्या कर्मापासून जो चांगला यथासांग परिपूर्ण यज्ञ होतो, तो सुद्धा मीच आहे. स्वहा मी स्वधा, सोमादी औषधी विविधा. आज्य मी समिधा मंत्रू, मी हावी. हा देवांना द्यायच्या आहुतीचे अन्न, स्वदा म्हणजेच पितरांना द्यायच्या आहुतीचे अन्न, वेगवेगळ्या सोमवल्ली इत्यादी औषधी असून, तूप मी समिधा, मीच मंत्र, मी व आहुतीही मीच आहे. होता मी हवन कीजे, तेथ अग्नी तो स्वरूप माझे. आणि हुतक वस्तू जे जे, तेही मीच. यज्ञ करणारा मी, ह्यात हवन करतात तो अग्नी माझेच स्वरूप आहे. आणि हवन करण्याचे द्रव्य ते देखील मीच आहे. पिताहमस्य जगतो माता धाता, पितामहा वेदम पविन्न ओंकारा. वृक्षास यजुरेवेच. या जगाचा पिता माता पोषण करता पितामह मी आहे. जाणण्याला योग्य पवित्र ओंकार, ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद हे वेद मीच आहे. पै जयाचेनी अंगसंगे, ये प्रकृती स्तव अष्टांगे. जन्म पावी जात असे जगे, तो पिता मी गा. अरे अर्जुना, ज्याच्या अंगसंगामुळे या प्रकृतीपासून अष्टांगरूप जग जन्म पावते, तो जगाचा पिता मी आहे. अर्धनारी नटेश्वरी, जो पुरुष तोची नारी. देवी मी चराचरी, माता ही होय. अर्धनारी नटेश्वराच्या मूर्तीत जो पुरुष, तोच जसा नारी असतो, त्याप्रमाणे या चराचराची मातीही मीच आहे. आणि झाले जग जेथ राये, जेने जीत वाढत आहे. ते मीची वांचुनी नोहे, आन निरुते. आणि उत्पन्न झालेले जग ज्याच्या आश्रयाने राहते वाढते, तो आधारही माझ्या वाचून खास नाही. ये प्रकृती पुरुषे दोन्ही,
उपजली जयाची अमन मनी, तो पितामह त्रिभुवनी विश्वाचा मी. प्रकृती आणि पुरुष जोडी ज्याच्या सहज संकल्पाने उत्पन्न झाली, त्या त्रैलोक्याचा मी पितामह म्हणजेच आजोबा आहे. आणि अगवे या जाणणे याची या वाटा, जया गावा येती गा सुबटा, जय वेदांची या चोहोटा, वेद्य जे म्हणिजे. आणि अर्जुना, सर्व ज्ञानरूपी वाटा ज्या गावाला येऊन मिळतात व वेदाच्या चव्हाट्यावर ज्याला वेद जाणण्याची गोष्ट असे म्हणतात. जेथ नाना मता बुजावणी झाली, एकमेका शास्त्रांची अनोळखी फिटली, चुकली ज्ञाने जेथे मिळवाली, जे पवित्र म्हणे जे. जेथे निरनिराळ्या मतांची समजूत घातली जाते, वेगवेगळ्या शास्त्रांचा परस्पर परिचय होऊन परकेपणा संपतो, चुकलेल्या ज्ञानांची ज्या परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी एकमेकांशी भेट होते, त्याला पवित्र म्हणतात. पै ब्रह्मबीजा झाला अंकुरू, घोषध्वनी नादाकारू, तयांचे गा भुवन जो ओंकारू, तोही मी गा. अरे ब्रह्मरूप बीजाचा फुटलेला अंकुर पारा, पश्चंती, मध्यमा आणि वैखरी या वाणीचे जे मंदिर जो ओंकार, तोही मीच आहे. जया ओंकाराची या कुशी, अक्षरे होती अउमकारेशी, जे उपजत वैदेशी उठली तिनी. ज्या ओंकाराच्या पोटात अ उ म अशी अक्षरे होती, ती उपजता क्षणीच तिन्ही वेदांना घेऊन प्रगट झाली. मनोनी ऋग्गे युजू सामू, हे तिन्ही म्हणे मी आत्मरामू, एवं मी जी कुलक्रमू शब्द ब्रह्माचा. म्हणून ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद हे तिन्ही वेद मीच आहे असे आत्माराम श्रीकृष्ण म्हणाले. गतिर्भर्ता प्रभू साक्षी निवासः, शरणं सृहतः प्रभवता प्रलयः, स्थानं निदानं बीजमव्ययम्. प्रकृतीचे विश्रांती स्थान, सर्वांचा पोषक, साक्षी, निवासस्थान, शरण, सखा म्हणजेच जगाची उत्पत्ती, प्रलय, स्थिती, निदान व जगाचे अविनाशी बीज मीच आहे. हे चराचर आगवे, जे प्रकृती आत साठवे, ते शिनली जेथ विसवे, ते परमगती मी. हे सर्व चराचर ज्या प्रकृतीच्या आत साठवले जाते, ती प्रकृती श्रम प्रावली असता जेथे विश्रांती घेते, ते विश्रांती स्थान मीच आहे. आणि जयाचेनी प्रकृती जिये, जेने अधिष्ठिली विश्वविये, जो येऊनी प्रकृती ये गुणाते भोगी. आणि ज्याच्यामुळे प्रकृतीला सजीवता येते आणि ज्याने आश्रय दिला म्हणजे ती विश्व निर्माण करते, आणि जो ह्या प्रकृतीचा सहवास करून उपभोग घेतो. जो विश्वश्रियेचा भरता, मी चिगा पंडुसुता, मी गोसावी समजता त्रैलोक्याचा. अरे अर्जुना, तो या विश्वलक्ष्मीचा पती मीच आहे, या सर्व त्रैलोक्याचा धनी मी आहे. आकाशे सर्वत्र बसावे, वायूने नावंभरी उगे नसावे, पावके जावे वर्षावे जळी. आकाशाने सर्वत्र व्यापून राहावे, वाऱ्याने क्षणभरही निश्चल राहू नये, अग्नीने जाळावे, पावसाने वर्षाव करावा. पर्वती बैसका न सांडावी, समुद्री रेखा नो लांडावी, पृथ्वीया भूते वाहावी, हे आज्ञा माझी. पर्वताने आसन सोडू नये, समुद्राने भरतीची मर्यादा ओलांडू नये, पृथ्वीने भूतमात्राचा भार सहन करावा. या गोष्टी माझ्या आज्ञेने घडतात. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्यो चाले, म्या हलविल्या प्राणू हले, जो जगाते चाळिता. मी बोलवल्याने वेद बोलतात, मी चालविल्याने सूर्य चालतो, जगाला चालना देणारा प्राण मी हलविल्याने आपले काम करू शकतो. मियांची निया मिला सांता, काळू ग्रासी तसे भूता, ये मनी यागते पंडुसूता सकळे जयांची. मी नियम घालून दिल्यावर मृत्यू
प्राणी मात्राचा संहार करतो. अर्जुना, ही सगळी माझ्या आज्ञेनुसार चालणारी आहेत. ऐसा जो समर्थू तो मी जगाचा नातू, आणि गगन ऐसा साक्षीभूतू तोही मीच. असा जो जगाचा सामर्थ्यवान स्वामी आहे तो मीच आहे, आणि आकाशासारखा सर्व साक्षी असून उदासीन तोही मीच आहे. इही ज्ञानरूपी आगवा जो भरला असे पांडवा, आणि नामरूपाही ओलावा आपणची जो. अर्जुना, या नामरूपाने परिपूर्ण भरून राहिले आहे, आणि जो नामरूपाला आपण स्वतः आधार आहे. जैसे जळाचे कल्लोळ आणि कल्लोळी आथी जळ, ऐसे निवसवितसे सकळ तो निवासू मी. ज्याप्रमाणे पाण्यावर लाटा आणि लाटांमध्ये पाणी असते, त्याप्रमाणे सर्व भौतिक सृष्टीला आधार होऊन राहतो तो मीच आहे. जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण, या लागी शरणागता शरण्य मीची एकू. जो मला एकनिष्ठपणाने शरण येतो त्याचे जन्म व मरण मी दूर करतो. एवढ्याकरिता शरण येण्यास योग्य असा मीच एक आहे. मीची एक अनेकपणे वेगळा लेनी प्रकृती गुणे, जीत जगाचे प्राणे वर्तत असे. मी एकटाच असून अनंत रूपे धारण करून प्रकृतीच्या भिन्न भिन्न स्वभाव गुणांनी जिवंत असणाऱ्या या जगाचा प्राण म्हणून मीच कर्मे करीत असतो. जैसा समुद्र थिल्लर न म्हणता भल तेथ बिंबे सविता, तैसा ब्रह्मादी सर्वभूता सुरू हृदय तो मी. ज्याप्रमाणे हा समुद्र हे चिखलाचे डबके असा भेदभाव न करता सूर्य कोणत्याही जलाशयात प्रतिबिंबित होतो, त्याप्रमाणे ब्रह्मादी सर्व प्राणी मात्रात सख्यत्वाने राहणारा मीच आहे. मीची गा पांडवा या त्रिभुवनासी ओलावा, सृष्टी क्षय प्रभावा मूळ ते मी. अर्जुना, या त्रैलोक्याचे जीवन मीच आहे. सृष्टीच्या नाशाला व उत्पत्तीला जे कारण ते मीच आहे. बीज शाखांते प्रसवे मग ते रूखपन बीजी सामावे, तैसे संकल्पे होय आगवे पाठी संकल्पी मिळे. बीज फांद्यांना जन्म देते, मग ते वृक्षपण बीजातच समाविष्ट होते. सृष्टी संकल्पापासून सगळे विश्व निर्माण होते, नंतर कल्पांताच्या वेळी संकल्पातच विलीन होते. ऐसे जगाचे बीज जो संकल्पू, अव्यक्त वासना रूपी तया कल्पांती जेथ निक्षेपू होय ते मी. याप्रमाणे जग निर्मितीचे बीज जो संकल्प तो कल्पाच्या अंती जेथे सूक्ष्म रूपाने राहतो तो मीच आहे. ये नामरूपे लोटती वर्ण व्यक्ती आटती, जातीचे भेद फिटती जै आकाश नाही. जेव्हा नामरूपे नाहीशी होतात, वर्ण व व्यक्ती विलय पावतात, जातीभेद संपतात, तेव्हा आकाशही नसते. ते संकल्पू वासना संस्कार, मागोते रचावया आकार, जेथ राहोनी असते अमर ते निधान मी. त्यावेळी पुन्हा जगाचा आकार निर्माण करण्याकरता सर्व वासना व त्यांचे संस्कार जेथे राहून अमर असतात ते स्थान मी आहे. तपाम्यम हमम हा वर्षहा निगृहना, मृत्युजामी च अमृतम चैव मृत्युष सदा सच्चा हम अर्जुन. हे अर्जुना, सूर्याच्या रूपाने मी उष्णता देतो आणि शोषून घेतो, व मीच पुन्हा पाऊस पाडतो. अमर वस्तू, मृत्यू तसेच सत असत सर्व मीच आहे. मी सूर्यनेची वैशे, तपे तै हे शोषे, पाठी इंद्र होऊनी वर्षे तै पुढती भरे. मी सूर्याच्या रूपाने ताप उत्पन्न करतो, तेव्हा हे सर्व शुष्क होते. नंतर इंद्र होऊन मी पाऊस पाडतो, तेव्हा ते पुन्हा समृद्ध होते. अग्नी काष्टे खाये ते काष्टाची अग्नी होय,
तेवी मरते मारिते पाहे स्वरूप माझे. अग्नीत लाकूड जाळतो तेव्हा लाकूडच अग्नी होतो, त्याप्रमाणे मरणारे आणि मारणारे हे दोन्ही माझेच रूपे आहेत. या लागी मृत्यूचा भागी जे जे तेही पै रूपे माझे. आणि न मरते तव सहजे अविनाशमी. म्हणून जे जे मृत्यूच्या अधीन होते तेही माझेच रूप आहे, आणि जे अमर आहेत ते स्वाभाविकपणे मीच आहे. आता बहु बोलणी सांगावे ते एकी हेळा जे पा आगवे. तरी साता सतही जाणावे मीची पैगा. म्हणून आता विस्तार करून जे सांगायचे ते एकाच वेळी सांगतो, ते ऐक. तर विनाशी आणि अविनाशी म्हणून जे पदार्थ आहेत ते मीच आहे असे समज. म्हणून अर्जुना मी नसे ऐसा कवनु ठाव असे. परी प्राणियांचे दैव कैसे जे न दे देखती माते. म्हणून अर्जुना मीही नाही असे कोणते तरी ठिकाण आहे काय? परंतु या प्राण्यांचे दुर्दैव कसे आहे पहा. मी सर्वव्यापी असून ते मला कुठेही पाहत नाही. अशा प्रकारे ओवी क्रमांक 251 ते 300 संपन्न झालेले आहेत. मित्रांनो, पुन्हा एकदा खाली ज्ञानेश्वर महाराज की जय असे कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करा.